जिल्हा परिषदेच्या शाळा या डिजिटल होत चाललेल्या आहेत। मात्र छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात असणारी मंडणा या गावची शाळा याला अपवाद आहे। या शाळेमध्ये वरती छत नाहीये आणि त्यासोबत विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बेंच देखील नाहीयेत। यामुळे इथल्या विद्यार्थ्यांना शाळेच्या वरांड्यात आणि गावात असलेल्या समाज मंदिरामध्ये वर्ग भरवून शिकवले जात आहे। ही परिस्थिती फार गंभीर आहे। इथल्या विद्यार्थ्यांचं भवितव्य कसा घडणार हे खूप मोठा प्रश्न आहे। अधिक जाणून घेऊयात या शाळेविषयी। तुम्ही या शाळेची कंडिशन बघू शकता। 15 दिवस अगोदर हवा वादळ आलं आणि त्या हवा वादळामुळे शाळेतले पत्रे उडाले। पर्यायी व्यवस्था म्हणून आम्ही पोरांना वरांड्यात, समाज मंदिर आणि झाडाखाली बसवलं। माझे नाव आत्माराम मल्हारी सुरोडकर, पदवीधर शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मांडणा। ह्या शाळेमध्ये 15 ते 20 दिवसापूर्वी वादळामुळे आमच्या शाळेची इतकी दैनावस्था झालेली आहे की वरचे जे छत आहे या दोन ते 3 रूमवरचे पूर्ण छत हे अक्षरशः उडून गेलेले आहे। त्यामुळं आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना या ठिकाणी ज्ञानार्जन करण्यासाठी खूप अशी या ठिकाणी ज्ञानार्जन करण्यासाठी खूप या ठिकाणी आम्हाला मेहनत घ्यावी लागू लागलेली आहे। आणि आमचे जे विद्यार्थी आम्ही वरांड्यामध्ये अक्षरशः उन्हामध्ये आमचे विद्यार्थ्यांना या ठिकाणी आम्ही बसून ज्ञानाचं कार्य या ठिकाणी आमचे पूर्ण शिक्षक वर्ग या ठिकाणी करत आहे। तसेच उर्वरित वर्ग जे आमच्या गावामध्ये जे समाज मंदिर या ठिकाणी या ठिकाणी त्या समाज मंदिरामध्ये आम्ही त्या ठिकाणी पहिला वर्ग आणि 5वा वर्ग त्या ठिकाणी एकत्र बसवण्याची व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे। तरी माझी शासनाला या ठिकाणी हात जोडून विनंती की लवकरात लवकर आमच्या या शाळेचा विचार करून आमचे जे विद्यार्थी या विद्यार्थ्यांना या ठिकाणी न्याय देण्याचं काम या ठिकाणी शासनाने करावं अशी मी या ठिकाणी सर्व शिक्षकाच्या वतीने या ठिकाणी मी शासनाला कळकळीची विनंती करतो। या शाळेत तर छत नाहीचे, पण त्याचबरोबर विद्यार्थ्यांना बसण्यासाठी वर्गामध्ये बेंच देखील नाहीयेत। हे जर चित्र असंच राहिलं तर यामुळे विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात येईल। इथल्या शिक्षकांनी शासनाला विनंती केलेली आहे की लवकरात लवकर आमच्या शाळेला छत आणि आमच्या विद्यार्थ्यांना बसण्याची चांगली व्यवस्था करून द्यावी। अपूर्वा तळणीकर, न्यूज 18 लोकल, छत्रपती संभाजीनगर।